Hello dear students. Today we are going to discuss on the activities of bridge course. Let us start with the first activity, that is day 1 activity. For this activity, the learning outcome statement is predict the next part of the narration, conversation, description. Now what do you mean by predict? Predictचा अर्थ अंदाज व्यक्त करणे. आपल्याला इथे काय अध्ययन निष्पत्ती साध्य करायची आहे? तर एखाद्या नरेशनमधलं, एखाद्या संभाषणामधलं, एखाद्या वर्णनामधला जो पुढचा भाग आहे किंवा त्याच्यामध्ये अपेक्षित भाग जो आहे तो आपल्याला त्याच्याबद्दलचा अंदाज व्यक्त करायचा आहे आणि ती माहिती बरोबर निवडता आली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे. सो वी आर गोइंग टू सी these learning activities. The first step in this is, here you can see teacher says, can you guess what are you doing to learn, what are you going to learn today? एक साधा प्रश्न विचारलाय. आपण आज काय करणार आहोत हे तुम्ही गेस करू शकता का? याच्याबद्दल तुम्ही अंदाज व्यक्त करू शकता का? स्टुडंट सेज we are going to learn dialogue writing. So here this second part, we are going to learn dialogue writing is the prediction. विचारलेल्या प्रश्नाच्या नंतर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलंय, अंदाज व्यक्त केलाय, that is being said as prediction or predicting the next part of the conversation. Now here what we are going to do is, here we are going to learn how to guess the missing words in the sentence or in a story. Now here you can see the second step. Few sentences are being given here, and here you have to fill in the proper word by guessing the word. What could be the next word? After completing all these sentences, in the bracket I have given you all some keywords. Keywords म्हणजे काय? त्या ठिकाणी या वाक्यांच्या मध्ये अपेक्षित असणारी जी संभाव्य उत्तरं आहेत ती त्या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्ही काय करायचं आहे? ही वाक्य अगदी काळजीपूर्वक वाचायची आहेत. खाली कंसामध्ये दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दांच्या मधली योग्य शब्द तुम्ही निवडायचा आहे आणि या रिकाम्या जागांच्या मध्ये भरायचा आहे. नाउ लेट मी रीड these sentences. See the first, the title. The title itself is incomplete. You have to write the proper word to complete the title. काय आहे बघा टायटल? Don't tell, let me dash. आता खाली जे शब्द दिलेले आहेत या शब्दांच्या पैकी योग्य शब्द निवडून तुम्हाला तिथे लिहायचं आहे. एक मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते इथे. टायटल डोंट टेल, लेट मी गेस. इथं गेस हा शब्द येणार कारण आपण प्रेडिक्शन करतोय, आपण अंदाज वर्तवतोय. ओके, सो अशा पद्धतीनं ही जी सगळी वाक्य आहेत ही वाक्य तुम्ही वाचायची आहेत. पूर्ण वाक्य वाचून झाल्यानंतर 10 वाक्य इथे तुम्हाला दिलेली आहेत. या 10 वाक्यांच्या नंतर खाली इथं नोट असं म्हटलंय आणि काय प्रश्न दिलाय? fill in blanks of above sentences by proper word from the bracket. इथे कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत या कंसामधल्या शब्दांचा योग्य निवड करून तुम्ही वरती दिलेली 10 वाक्य पूर्ण करायची आहेत. ओके, सो अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आहे. हा झाला त्याच्यातला एक छोटासा भाग. आता पुढे गेम टाईम. ॲक्च्युली हिअर इट इज एक्सपेक्टेड दॅट यू हॅव टू गिव्ह द आन्सर्स ओरली. पण आता आपण वर्गामध्ये नाही आहोत त्यामुळं तुम्ही हे वहीमध्ये लिहायचं आहे. आता इथे बघा गेम टाईम असं म्हटलंय. लेट मी गेस द नेक्स्ट वर्ड अँड फिल द ब्लँक. इथे तुम्हाला प्रॉव्हर्ब्स, गेल्या वर्षी आपण प्रॉव्हर्ब्स शिकलेलो आहे त्यामुळे तुम्हाला हे प्रॉव्हर्ब्स माहिती असणं अपेक्षित आहे. इथे ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन डॅश. आता हे प्रॉव्हर्ब कंप्लीट करण्यासाठी जो योग्य शब्द आहे
तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. अशा पद्धतीनं हे चारही प्रॉव्हर्ब्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. अ वर्ड इज इनफ फॉर द डॅश. डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे आर डॅश. अ स्टिच इन टाइम डॅश. इथे हे प्रॉव्हर्ब्स कंप्लीट करण्यासाठी जे पुढचे शब्द आहेत ते तुम्हाला लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. नाव when we are going to see the next part of this activity, it is evaluation. Students solve worksheet in which narration, description, conversation is given with some key words in missing in it. आता इथे परत एकदा तुम्हाला मगाशासारखीच ॲक्टिव्हिटी करायची आहे. काय करायचं आपल्याला, इथे एक छोटं नॅरेशन दिलेलं आहे. या नॅरेशनमध्ये फिल इन द ब्लँक्स विथ द वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. इथं ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांच्यातल्या योग्य शब्दांची निवड करून खाली जे नॅरेशन दिलेलं आहे, खाली जी छोटीशी गोष्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते शब्द भरायचे आहेत आणि ती गोष्ट अर्थपूर्ण करायची आहे. आता हे शब्द निवडत असताना आपल्याला आपल्याला मनाला येईल तो शब्द निवडून चालणार नाहीये. इन मे वी वेंट टू अ डॅश. इथं वाक्य परिपूर्ण होण्यासाठी वी वेंट टू अ हे किंवा वी वेंट टू अ पॉन्ड असं जर तुम्ही काही लिहिलं तर ते वाक्य परिपूर्ण अर्थाच्या दृष्टीनं होणार नाही. सो व्हॉट यू हॅव टू डू इज you have to select the proper word to make the sentence meaningful. आणि तुम्ही सेंटेन्सेस मिनिंगफुल केल्याच्या नंतर ज्या वेळेला पूर्ण आपण हे नरेशन वाचणार आहे त्यावेळेला ते नरेशन अर्थपूर्ण झालं पाहिजे. यू कॅन सी द पर्टिक्युलर टायटल ऑफ दिस नरेशन, अ विजिट टू माय विलेज. मग माझ्या गावाकडची भेट किंवा माझ्या गावाकडं केलेली मी भेट, हे या अर्थाचा हा नरेशन या ठिकाणी कंप्लीट होण्यासाठी योग्य शब्दांची निवड होणं अपेक्षित आहे. नाव सी, व्हॉट डू आय अंडरस्टँड ऑर लर्न. इथे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं लर्निंग आउटकम स्टेटमेंट प्रेडिक्ट द नेक्स्ट पार्ट ऑफ द नरेशन, कॉन्व्हर्सेशन किंवा डिस्क्रिप्शन असं त्याचं लर्निंग आउटकम स्टेटमेंट आहे. अध्ययन निष्पत्तीचं वाक्य आहे. मग इथे आपल्याला काय अपेक्षित आहे की हे अध्ययन क्षमता आपल्याला आत्मसात होण्याची गरज आहे. म्हणून मग इथे आपल्याला काय म्हटलंय, व्हॉट डू आय अंडरस्टँड ऑर लर्न. स्टुडंट्स लर्न हाऊ टू गेस द मिसिंग वर्ड विथ द हेल्प ऑफ द कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेन्स. याचाच अर्थ काय, तुम्हाला प्रेडिक्शन थोडं थोडं यायला लागलेलं आहे. तुम्हाला आवश्यक तो भाग व्यवस्थितरित्या गेस करता येतो आहे. ही अध्ययन निष्पत्ती तुम्हाला आत्मसात होणं महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं ही पहिल्या दिवसाची ॲक्टिव्हिटी वहीमध्ये आपण डे 1 असं लिहिणार आहोत आणि ती ॲक्टिव्हिटी पूर्ण लिहून काढायची आहे. ॲक्टिव्हिटी लिहत असताना नीट वाचायची आणि समजून उमजून लिहायची आहे. बिकॉज हिअर आफ्टर सम डेज you are supposed to attempt a small test, an objective type of test possibly. आणि मग ही ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ टेस्ट आपल्याला व्यवस्थित सोडवायची असेल तर ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला स्वतःला व्यवस्थित सोडवता आल्या पाहिजेत. सो पे अटेन्शन while solving these particular activities. So here we finish up with the first activity. Okay, thank you. Hello. Now let us see the activity number 2, that is day 2 activity. Here also the learning outcome statement is predict the next part of the narration, conversation, description. Now the learning activity in this particular learning outcome statement is teacher shows newspaper cutting to the class and reads headline of the news item aloud. आता इथे काय लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे, तुम्हाला न्यूजपेपरमधली एक हेडलाईन दिली जाईल आणि
त्याची जी बातमी आहे ती बातमी मोठ्यांदा वाचून दाखवली जाईल. आता ही बातमी इथं दिलेली आहे, ती तुम्ही घरी मोठ्यांदा वाचायची आहे. ती बातमी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी त्याचे हेडलाईन्स वाचते इथं. कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन कलेक्ट्स 1.5 crore property tax in one day. And the second headline is COVID cases doubled in second wave in Kolhapur city. Now here you can see the particular news. ही बातमी जी आहे ही बातमी तुम्ही सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक, अतिशय साधी सोपी सिंपल लँग्वेजमधली ही बातमी आहे, न्यूज आहे. ही न्यूज तुम्ही वाचायची आहे आणि त्याच्याशी रिलेटेड ही जी लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे ही सोडवायची आहे. ही सोडवत असताना पहिल्यांदा ही न्यूज हेडलाईन आणि त्याच्यानंतरची बातमी जी आहे ही वहीमध्ये लिहून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर त्याचे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवायचे आहेत लर्निंग ॲक्टिव्हिटीच्या अंडर जे प्रश्न दिलेत ते. व्हॉट इज द फर्स्ट थिंग? रीड्स द न्यूज स्लोली बट लाऊडली. तुम्ही सगळ्यांनी अतिशय सावकाशपणे पण मोठ्यांदा ही बातमी वाचायची आहे. व्हॉट हॅपन्स ऑर व्हॉट डज यू गेन वेन यू रीड स्लोली अँड लाऊडली? स्लोली वाचल्यामुळं, सावकाश वाचल्यामुळं त्याच्यातला कंटेंट आपल्याला समजतो आणि मोठ्यांदा वाचल्यामुळं आपल्याला त्याचं प्रनाऊन्सिएशन जे आहे हे प्रनाऊन्सिएशन व्यवस्थित करतो की नाही आपण याच्याबद्दलचं सेल्फ एक्झामिनेशन होऊन जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी ती बातमी मोठ्यांदा वाचायची आहे पण सावकाश वाचायची. आफ्टर दॅट व्हॉट यू हॅव टू डू इज, आफ्टर दॅट यू हॅव टू राईट व्हॉट टाईप ऑफ टेक्स्ट इट इज. वरती दिलेलं जे टेक्स्ट आहे, वरती दिलेली जी बातमी आहे ती कोणत्या प्रकारची आहे, मग ती इमॅजिनरी आहे का रिअलिस्टिक आहे, त्याचा प्रकार काय आहे ते तुम्ही लिहायचं आहे. विच इज द थर्ड क्वेश्चन? विच टेन्स इज यूज्ड? दिलेल्या बातमीमध्ये कोणता टेन्स यूज केलेला आहे, कोणत्या काळाचा वापर झालेला आहे, दॅट यू हॅव टू राईट. देन राईट डाऊन युअर प्रेडिक्शन्स फॉर द न्यूज आयटम. आणि या बातमीसाठी तुमचा गेसिंग, तुमचं प्रेडिक्शन, तुमचा अंदाज तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. अँड द लास्ट क्वेश्चन इज कलेक्ट ॲडजेक्टिव्स फ्रॉम द न्यूज आयटम. यावरच्या बातमीतले तुम्ही ॲडजेक्टिव्स लिहून काढायचे. व्हॉट इज ॲन ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण दॅट गिव्ज अस एक्स्ट्रा ऑर सम स्पेशल इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन. सो यू हॅव टू कलेक्ट द ॲडजेक्टिव्स फ्रॉम द न्यूज आयटम. तर अशा पद्धतीनं ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे. पहिल्यांदा न्यूज हेडलाईन लिहायचे, त्याच्यानंतरची बातमी लिहायची आणि मग त्याच्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी लिहायचे आहेत. नाव हिअर अ स्मॉल डेमो इज देअर. गेस हू आय एम. इन द ब्रॅकेट जोक, सायलेन्स, क्लॉक अँड डॉक्टर. These are the 4 clues. These are the 4 keywords. पहिली ॲक्टिव्हिटी आपण बघितली त्याच्यामध्ये अशाच प्रकारची आपण ॲक्टिव्हिटी बघितली आहे की कंसामध्ये आपल्याला कीवर्ड्स दिलेले आहेत आणि ते कीवर्ड्स वापरून आपण इन्फॉर्मेशन कंप्लीट केली. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे सुद्धा प्रत्येक वाक्याला ॲप्लिकेबल असणारा शब्द आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. नाव सी, फर्स्ट वन आय विल रीड फॉर यू. Rest of the sentences you have to read and you have to try to solve them. ही सुद्धा वहीमध्ये ॲक्टिव्हिटी लिहून काढायची आहे. I will give you these and you need to take them twice a day before meals. Now, whether joke word is applicable, silence word is applicable, clock word is applicable or doctor word is applicable. दॅट यू हॅव टू राईट ओव्हर देअर. त्यामुळं वरच्या या वाक्याला या चारीमधला कुठला शब्द त्या ठिकाणी उपयुक्त आहे याचा विचार करायचा आणि तो शब्द सिलेक्ट करायचा आणि ही ॲक्टिव्हिटी लिहून काढायची वहीमध्ये. आता त्याच्या पुढे एक एक्सरसाइज दिलेला आहे तुम्हाला. हिअर ऑल्सो यू हॅव टू कॉपी डाऊन दिस पर्टिक्युलर स्मॉल इन्फॉर्मेशन विच इज बीन गिवन टू यू ऑल and then
you have to state whether the given statements are true or false. आता इथे बघा काय आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता इथे तुम्ही वाचूनच ॲक्टिव्हिटी करायची आहे, पण वाचनाच्या बरोबरीनंच आपला लिखाणाचाही सराव होईल. त्यामुळं नंतर आपण ज्या वेळेला फक्त जर आत्ता वाक्य लिहिली आणि ट्रू ऑर फॉल्स लिहिलं तर कशाचं ट्रू ऑर फॉल्स हे आपल्याला समजणार नाही. म्हणून पहिल्यांदा ही काही वाक्य दिलेली आहेत, ही छोटीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ही इन्फॉर्मेशन लिहायची आणि मग त्याच्यानंतर ही वाक्य लिहून वरच्या संदर्भाने ही वाक्य बरोबर आहेत का रॉंग आहेत, ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. लक्षात येत आहे. त्यामुळं सगळ्यांनी ही अ ब्लाइंड मॅन विथ अ लॅम्प ही जी छोटी स्टोरी या ठिकाणी दिलेली आहे, ही स्टोरी लिहून काढायची वहीमध्ये आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ही 4 वाक्य ट्रू की फॉल्स ते लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं डे 2ची ॲक्टिव्हिटी जी आहे ही डे 2ची ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करायची आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करत असताना अतिशय काळजीपूर्वक, विचारपूर्वक आणि आपल्याला हे आलं पाहिजे हा विचार डोक्यात ठेवूनच ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. थँक्यू. हॅलो. Now let us discuss the day 3 activity, that is third activity. Here the learning outcome statement is summarize a story, conversation, play, informative speech or debate. आणि ही अध्ययन निष्पत्ती प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी काही आपल्याला पॅसेजेस दिलेले आहेत, कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, छोटासा स्किट, छोटासा डायलॉग दिलेला आहे. तर हे सगळं आपण काय करायचं आहे, समरी कशी आपल्याला ह्याची लिहिता येईल याचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. नाव रिमेंबर दॅट लास्ट इयर ऑल्सो फॉर युअर रेग्युलर क्वेश्चन पेपर वी हॅव धिस पर्टिक्युलर क्वेश्चन ऑफ समरी रायटिंग. याच्यामध्ये जो अनसीन पॅसेज असतो त्या अनसीन पॅसेजचा भाग दुसरा क्वेश्चन म्हणून आपल्याला दिलेल्याच पॅसेजची समरी लिहावी लागते. माइंड इट वेल दॅट दिस क्वेश्चन इज अ चॅलेंजिंग टाईप ऑफ क्वेश्चन इवन इन द ब्रिज कोर्स अँड ऑल्सो इन युअर क्वेश्चन पेपर पॅटर्न. सो हिअर यू हॅव टू मेक मोर प्रॅक्टिस ऑफ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. आता इथे बघा, हाऊ टू राईट अ समरी. आपल्याला काही पुढे पॅसेजेस दिलेले आहेत, त्याची समरी आपल्याला लिहायची आहे. कॉन्व्हर्सेशनची समरी असेल किंवा स्पीचची समरी असेल किंवा डिबेट आहे त्या डिबेटचं समरी असेल, हे आपल्याला पुढे बघायचं आहे. पण सगळ्यात आधी समरी कशी लिहायची, त्याचे कोणते मुद्दे आहेत हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याच्यानंतर काही तुम्हाला इथे 3 साधारणपणे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि या सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज तुम्ही पहिल्यांदा नीट वाचायच्या आहेत. त्याच्यानंतर ही थोडीशी मोठी ॲक्टिव्हिटी आहे, लिहायला कंटाळा करायचा नाही, कारण आता ब्रिज कोर्सच्या दृष्टीनं सुद्धा आणि पुढे तुम्हाला 10वीच्या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण 5 मार्काचा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती विचारला जातोच. त्यामुळे या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी अतिशय काळजीपूर्वक सोडवायची आहे. तर सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या लिहून काढायच्या, त्याची समरी लिहून काढायची आणि जो चौथा पॅसेज आहे, जो फक्त पॅसेज दिलेला आहे, त्याची समरी तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता ही समरी लिहायची कशी, त्याचे स्टेप्स कोणते आहेत, दॅट वी आर गोइंग टू सी. हाऊ टू राईट अ समरी. द फर्स्ट पॉईंट इज रीड द टेक्स्ट. आता हे रीड द टेक्स्ट म्हणजे काय, हे जे दिलेला पॅसेज असतो तो अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे, समजून वाचणं गरजेचं आहे. मगाशी मी तुम्हाला दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलं की रीड स्लोली बट लाऊडली. हे स्लोली वाचन जे आहे हे कशासाठी, तर दिलेलं टेक्स्ट आपल्याला समजण्यासाठी. त्याच पद्धतीनं इथंही हा टेक्स्ट वाचायचा आहे. देन व्हॉट यू हॅव टू डू, सेकंडली ब्रेक द टेक्स्ट डाऊन इंटू सेक्शन्स. छोट्या छोट्या विभागांच्या मध्ये हे टेक्स्ट आपण काय करायचं आहे, वाचत असतानाच त्याचे छोटे छोटे
पार्ट्स तयार करायचे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आयडेंटिफाय द की पॉईंट्स इन ईच सेक्शन. प्रत्येक सेक्शनमधले की पॉईंट्स म्हणजे काय, महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, हे महत्त्वाचे मुद्दे आयडेंटिफाय करायचे आहेत, ते शोधायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर हे मुद्दे शोधल्यानंतर हे सगळे जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत तेच म्हणजे त्या पॅसेजची समरी असते. देन राईट द समरी. आणि समरी लिहून झाल्यानंतर चेक द समरी अगेन्स्ट द आर्टिकल. वरती दिलेला जो पॅसेज आहे तो पॅसेज पुन्हा एकदा तुम्ही काय करा, काउंटर चेक करा. तुम्ही लिहिलेली समरी, तुम्ही जे मुद्दे किंवा की पॉईंट्स लिहून काढलेले आहेत तेच की पॉईंट्स वरती दिलेल्या पॅसेजला अनुसरून आहेत का याची खात्री एकदा करून घ्या. आता इथे बघा, वन नोट आय हॅव गिवन यू ऑल. 4 activities are been given from which 3 are solved activities. Copy them in your notebook and solve the 4th activity on your own. Give it a good try असं म्हटलंय. चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून तुम्ही ती ॲक्टिव्हिटी सोडवण्याचा प्रयत्न करा असं सजेशन मी दिलेलं आहे तुम्हाला. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, थोडीशी कंटाळा न करता, ही मोठी ॲक्टिव्हिटी असली तरीसुद्धा या पूर्ण ब्रिज कोर्समध्ये अशी एखाद दुसरी ॲक्टिव्हिटी मोठी येणार, त्यामुळं ती न कंटाळा करता सोडवायची आहे. पहिला पॅसेज आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. त्यामुळं तो पॅसेज लिहून काढायचा. त्याची समरी पण इथं मी दिलेली आहे, ती समरी लिहून काढायची. त्याच्यानंतर दुसरा पॅसेज काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. हे तर 2 वेळा वाचा पॅरेग्राफ, की शिक्षणाचं काय महत्त्व आहे ते. तो पॅसेज लिहून काढायचा. त्याची समरी इथं दिलेली आहे, ती समरी कॉपी डाऊन करायची. त्याच्यानंतर तिसरा काय आहे बघा, माय फेवरेट स्पोर्ट्स पर्सन. इथे हा पॅसेज जो दिलेला आहे तो पॅसेज लिहून काढायचा. त्याची इथे खाली समरी मी दिलेली आहे, ती समरी लिहून काढायची. आणि इथे एक्सरसाइज म्हणून तुम्हाला चौथा एक पॅसेज दिलेला आहे, हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी कसे व्हाल, तर हा पॅसेज नीट वाचायचा, 2 वेळा वाचायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि याची समरी मात्र तुम्हाला स्वतःला लिहायची आहे. राईट द समरी ऑफ द अबोव्ह पॅसेज इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. आता या ठिकाणी हे जे वरती मुद्दे मेन्शन केलेले आहेत, किंवा या ठिकाणी हे जे पॅसेजमध्ये जे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, या पॅसेजची समरी लिहायची आहे. लक्षात येतंय? तर अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. थँक्यू. हॅलो, वेलकम टू ॲक्टिव्हिटी 4, that is day 4. Now we are going to discuss the 4th activity. Actually, the learning outcome statement of this activity is summarize a story, conversation, play, informative speech or debate. This same learning outcome we have discussed for the 3rd activity. As I have told you people in the introductory passage, in the introductory video, that for some learning outcome statements you have to solve 2 or 3 activities. So this learning outcome statement has in all 3 activities in this bridge course. So this is the 4th activity here, and which is related again with summarize a story, conversation, play, informative speech or debate. Now what is the learning activity? Read the given informative passage and summarize it. Give suitable title to it. If you have gone through the 3rd activity very sincerely and carefully, you might have understood the difference in this activity and the 3rd activity. What points we had discussed in the 3rd activity? How to write a summary. In that we had discussed 5 points. The first was read the text,
Second was break the text down into sections. Third was identify the key points in each section. Fourth was write the summary. And fifth was check the summary against the title. Now, in this activity, what you are supposed to do? You are supposed to read the given informative passage and summarize it and give suitable title to it. So, writing a title or giving a title is an additional point that you have to understand while summarizing a story, conversation, play, informative speech or debate. So, here एखादा पॅसेज जो तुम्हाला सारांश लेखनासाठी दिलेला असेल, त्या सारांश लेखनाच्या पॅसेजला आता तुम्हाला टायटलही द्यायचं आहे. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला तो पॅसेज कशा संदर्भात आहे हे व्यवस्थित समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो नाव लेट अस गो थ्रू द ॲक्टिव्हिटीज. हिअर देर आर सम सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज गिवन टू यू. आता मगाशी सांगितलं तसं किंवा याच्या आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं ज्या सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ज्या सोडवलेल्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथं दिलेल्या आहेत या PDF मध्ये, या ॲक्टिव्हिटीज तुम्ही वाचायच्या आहेत प्लस त्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायच्या आहेत. काही ॲक्टिव्हिटीज सोडवायला तुम्हाला थोडा जास्त वेळ लागणार आहे, पण त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार न करता ती ॲक्टिव्हिटी व्यवस्थित सोडवायची आहे. त्यामुळं याच्यातल्या ज्या सगळ्या सोडवलेल्या कृती आहेत, ज्या सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज आहेत, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही लिहून काढायच्या आहेत. याच्यातला पहिला पॅसेज आहे फॉर्मल एज्युकेशन अँड इनफॉर्मल एज्युकेशन. फॉर्मल म्हणजे काय? औपचारिक. आणि इनफॉर्मल अनौपचारिक. तर फॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय, इनफॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय, याच्याशी संबंधित असणारा हा पॅसेज आहे. हा पॅसेज व्यवस्थित वाचायचा आणि त्या ठिकाणी याची समरीसुद्धा दिलेली आहे, ती समरीसुद्धा वाचायची. त्याचबरोबर तो पॅसेज लिहूनही काढायचा आणि ही समरीसुद्धा लिहून काढायची आहे. त्याचबरोबर आणखीन एक पॅसेज दिलेला आहे पर्पज ऑफ एज्युकेशन. हा पॅसेजसुद्धा तुम्ही अतिशय काळजीपूर्वक वाचून त्याच्याखाली दिलेली ही जी समरी आहे, ही समरीसुद्धा त्या ठिकाणी लिहून काढायची आहे. आता हे दोन पॅसेजेस वाचले, त्याची समरी तुम्ही लिहून काढली आणि वाचली की त्याच्यानंतर यू हॅव टू सॉल्व वन ॲक्टिव्हिटी, दॅट इज प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी गिवन फॉर यू पीपल टू सॉल्व इन युअर नोटबुक्स. नाउ व्हॉट इज दिस ॲक्टिव्हिटी? राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ or summary on any one lesson and any one poem from your textbook. As you know that this bridge course is completely related to your previous standard. तर तुम्ही काय करायचं आहे, 9वी मध्ये अभ्यासलेला एखादा धडा आणि एखादी कविता त्याच्यावरती काय करायचं आहे, समरी लिहायची आहे. मग तुम्ही एखादी छानशी गोष्ट निवडू शकता, तुम्हाला आवडलेली एखादी कविता निवडू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी समरी लिहायची आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील आमच्याकडे टेक्स्टबुक नाहीत, तर त्या ठिकाणी ऑनलाईन टेक्स्टबुक तुम्हाला डाउनलोड करून घेता येतं. ते ऑनलाईन टेक्स्टबुक डाउनलोड करून घ्यायचं. आपल्याला हवी आवडत असलेली एखादी गोष्ट, एखादा धडा, एखादा इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज आहे तर तो वाचायचा आणि त्याची समरी लिहायची. आता पुन्हा परत एकदा मी आठवण करून देते की आता आपल्याला समरी लिहत असताना वी हॅव टू राईट और वी हॅव टू गिव्ह अ टायटल टू दॅट समरी ऑल्सो. कारण जेव्हा तुम्ही बोर्डाची परीक्षा देणार आहात त्यावेळेला समरी रायटिंगच्या क्वेश्चनला टायटल लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी मार्क्स अलॉटेड असतात. त्यामुळं आत्तापासूनच प्रॅक्टिस करत असताना आपण व्यवस्थित प्रॅक्टिस करूया, म्हणजे आपल्याला पुन्हा या प्रश्नाचा आणखीन सराव किंवा पुन्हा नव्यानं हा प्रश्न शिकण्याची आवश्यकता भासणार नाही. आता आणखीन एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथं दिली आहे. कोणती आहे? राईट एनी इव्हेंट ऑर ॲक्सिडेंट इन शॉर्ट
that you know. We read newspapers, we watch televisions, we listen to the news on the television, or we witness or we know, we see some incident, accident, event. What you have to do is that you have to write in short about any such event, accident or incident that you know. तुम्हाला असा कोणताही प्रसंग ज्याच्याबद्दल माहिती आहे, तुम्ही कुठे वाचली आहे, त्या संदर्भातले त्या ठिकाणी एक छोटा पॅरेग्राफ तिथे लिहायचा आहे. आणि तिसरी ॲक्टिव्हिटी इथे आहे, राईट अबाउट अ मूवी और अ फिल्म इन शॉर्ट दॅट यू हॅव सीन. एनी मूवी और फिल्म that you have seen, you have to write in short about it. It means that you have to write a summary of a film or a movie. So in this way, one more activity is there. Write a short paragraph on the event celebrated in your school. So far we have seen or you have been in the school. We have celebrated Independence Day, we have celebrated Ganesh festival, we have celebrated Teachers Day. There are many such days that we celebrate in the school. तर असा कोणताही एक उपक्रम जो तुम्ही शाळेमध्ये अनुभवलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती इथे लिहायची आहे. नाव इन द इव्हॅल्युएशन पार्ट, what you should understand is, do you understand the meaning of summary? You have to write the answer of this question very honestly. If you have understood, say yes. If you have not understood, say no. So, do you understand the meaning of summary? You have to write your own answer over here. What is meant by theme? Theme कशाला म्हणतो आपण ते तुम्ही इथे लिहायचं आहे. Is a title necessary to summary? If yes or if no, whatever answer you want to write, you can write over here. So this evaluation factor, this evaluation part is related on the particular paragraphs that you have studied in this particular activities. त्यामुळे हे जर ॲक्टिव्हिटीज तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहिता येतील. So in this way we have finished the fourth activity. Thank you. Hello, welcome to the fifth activity, that is of the fifth day activity. The learning outcome statement of this activity is summarize a story, conversation, play, informative speech or debate. Now you might have understood that for this learning outcome statement we have in all 3 activities to solve in this bridge course. So what is the learning activity of this particular learning outcome statement? Read the conversation and write summary on it. Give a suitable title to it. आपल्याला कॉन्व्हर्सेशन वाचायचं आहे. आत्तापर्यंत आपण पॅरेग्राफ्स वाचले, स्टोरी वाचली, त्याची आपण समरी लिहिली. आता आपल्याला कॉन्व्हर्सेशन वाचायचं आहे, संभाषण वाचायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला त्याची काय करायची आहे, समरी लिहून त्याला अतिशय उचित असं टायटल द्यायचं आहे. हिअर वन सॉल्व द ॲक्टिव्हिटी इज बीन गिवन टू यॉल. Mike and John, the conversation between Mike and John is given here. You have to read the particular conversation first very carefully, copy down the conversation in your notebook, and then here you can see the summary of this particular conversation. Okay, now one more conversation here you have to see, or here you have to read, that is between Sarah, Christy and Laurie. This is also a solved activity, and here also it is expected that you have to copy down this conversation and then copy the particular
summary which is given of the above conversation. Okay, exercise is given to you all. So once when you read and understand how to write a summary, here you have to do the activity on your own. What you have to do is complete the dialogue by using phrases in the bracket. Write summary on it. Now here some phrases are given in the bracket. What are those phrases? How are you? What about you? Through online studies going on and on. Here one small dialogue is being given. This dialogue is between Meenu and Neelu. So these two friends, they are conversing among themselves. ते आपापसामध्ये बोलतायत आणि वरती दिलेले जे फ्रेजेस आहेत त्या फ्रेजेसचा वापर करून आपल्याला हे कॉन्व्हर्सेशन कंप्लीट करायचं आहे. कॉन्व्हर्सेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्याची समरी लिहायची आहे. त्या समरीला उचित असं टायटल सुद्धा द्यायचं आहे. Some extended activities are being given to you all. That is, practice activities are being given to you all. What are these practice activities? Find more dialogue on internet and summarize. Minimum 2 dialogues you have to write, okay? And summarize. Give suitable title to it. आता हे सगळं करत असताना अतिशय काळजीपूर्वक अशासाठी करायचं आहे. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला बोर्ड एक्झामला हा कंपल्सरी टॉपिक असतो आणि दिस इज कन्सिडर्ड ॲज अ चॅलेंजिंग क्वेश्चन. त्यामुळं जे जे चॅलेंजिंग आहेत त्याच्यासाठी अधिक सराव करणं तर गरजेचंच आहे. त्यामुळं अतिशय काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक जर आपण हा प्रश्न सोडवला तर आपल्याला या वर्षासाठीचा समरी रायटिंगचा जो क्वेश्चन आहे तो आपला परफेक्ट होईल. मग आपण आज या ॲक्टिव्हिटीतनं काय शिकलो तर हाऊ टू समराइज अ पर्टिक्युलर डायलॉग, informative passage or a passage, a short story. So in this way we can complete the particular topic of summary writing. Thank you.